नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. आणि सुबोधभाई, तू एक वाली ही गोष्ट सांगणार होतास जी तुमच्यावर अगेन ट्रेकिंगच्या वेळ आली होती, तर ती काय आहे? नाही, तुला माहिती आहे थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबई पुणे ठाण्यापासून जवळच आहे. म्हणजे असं अगदीच महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर एक्सपिरियन्स करायचं असेल तर लोक माथेरानला जातात. पण माथेरानला लोक ॲज अ टुरिस्ट 99% लोक टुरिस्ट म्हणून जातात. 1% लोक ट्रेकसाठी जातात. आणि ट्रेक कसं, तो एक बाजू पनवेल आहे, एक बाजू कर्जत आहे. सो या बाजूला कसं आहे ना की जी तुझी वेस्ट पश्चिमेची दिशा आहे ना ती पनवेलची बाजू आहे आणि पूर्वेची दिशा कर्जत, नेरळ, भिवपुरी वगैरे. तर ह्याला ना 20-22 पॉईंट्स आहेत जिथे लोक चालत आतमध्ये गेटने जाऊन चालत पॉईंटला जातात. पण यातले बरेच पॉईंट्स ना ट्रेक रूट्स पण आहेत. मी आधी बऱ्याचदा सांगितलं लोकांना तसं. तर माझा मित्र आहे गणेश, तर एकदा आम्ही एक प्लॅटूचा ट्रेक ना, पॉईंटचा ट्रेक फेमस आहे ट्रेकर्स लोकांमध्ये आणि जास्त करून नवीन ट्रेकर्समध्ये. आणि ट्रेलच आहे तो, ट्रेक म्हणण्यापेक्षा तर ना. आहे म्हणजे मोठा चढ आहे तिथे. लोक फोटोसाठी जातात, पण तिथे गेल्यावर कळतं रे एवढं चढायचं अजून. अच्छा. पण मग आम्ही काय करायचो ना, गेटने एंटर व्हायचो, एवढंच चढायचं नाही म्हणून, आणि उलटं त्या पॉईंटपर्यंत चालत जायचं. तिथे पण डेन्स फॉरेस्ट आहे. मी गणेशला सहज सकाळी एकदा सुट्टीच्या दिवशी कॉल केला 7-8 वाजता की काय करतोयस. तो बोलला काय कन्फर्म नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण एक 9-10 वाजता ठरवू काय करायचं ते. तर मी म्हटलं अशी अशी एक नवीन पायवाट आहे. बोललं ठीक आहे. तर आम्ही दुपारी 12 वाजता निघालो घरून आणि म्हटलं की लेट नाईट येऊ, तोपर्यंत काही रिटर्नचा तो टुरिस्टवाला क्राऊड पण कमी झालेला असतो. आणि ही कधीची गोष्ट असेल, झाले याला 2022ची वगैरे गोष्ट असेल, 4 वर्ष होऊन गेली. तर आम्ही ॲज युज्युअल दादरला गेलो. दादरवरून नेरळची ट्रेन पकडली, नेरळवरून टॅक्सीने आत गेलो आणि त्या पॉईंटला गावातून वगैरे तसं चालत गेलो. आणि गंमत अशी ना की त्या जंगलामध्ये लेपर्ड्सचं सायटिंग झालं आहे. इवन आम्हीसुद्धा तिथे बघितले पग मार्क्स. पण आम्हाला माहिती आहे की कुठल्या रूटने जायचं, किंवा त्याच्या आधी पण जाऊन आलेलो बऱ्याचदा. पण ती जी नवीन पायवाट होती ती आम्हाला एक्सप्लोअर करायची होती. तर मी गणेशला म्हटलं उन्हाळा सुरू आहे, उजेड असतो 7 वाजेपर्यंत, तो आपण करू. आणि आम्हाला ती जंगलातली पायवाट दिसली की ज्या गावापर्यंत जाऊ शकते किंवा गावातून येऊ शकते. सो आधी आम्ही गावात गेलो दुसऱ्या रूटने. मस्त गावाला गेलं ना, ते गवतीच्या असतं ना, काळाच्या, दुधाचं नाही, ते बनवून देतात लिंबू वगैरे पिळून तसं. आणि तिथून मग त्यांना पायवाट विचारली, वरती आलो आणि सनसेट आम्हाला दिसत होता पलीकडे. आणि तिथे अंधार झाला. आम्हाला टॉर्च एमर्जन्सीसाठी असतेच. आता तिथे असा एरिया ना, ती गावातली लोकं पण जी डेली वेजेससाठी मार्केटला जातात ते ट्राय करतात की अंधार होण्याच्या आत येऊ रिटर्न. तर गावात ते आजोबा भेटले आणि ते मला म्हणाले की तुम्ही लोक जावा, पण जास्त अंधार होईपर्यंत थांबू नका. तर आता आम्ही म्हटलं की आता उद्या कामाला पण जायचं आहे, सो आपण पायवाट तर हीच आहे, हीच पकडून जाऊ. आता ती पायवाट गावकऱ्यांची होती, म्हणजे कधीतरी एखादा गावकरी तिथून ये जा करतो, बाकी डेन्स फॉरेस्ट. सो तू त्याचे पण फोटो अपलोड कर, मी टाकेनच. मग अशी जी जंगल असतात ना जिथे डेली क्लाउड्स येतात, क्लाउड्समुळे ते ड्यू म्हणजे दव पडतं, पानं ओली होतात. आणि काय असतं ना, त्या पानांवर बऱ्याच जण एक फंगस बसतं, एक धूळ लेअर असते फंगल. त्याच्यावर चंद्रप्रकाश पडला ना, सो असं आपल्याला वाटतं की ते रिफ्लेक्ट होतं आहे. सो आपल्याला असं वाटतं की हे चमकतं आहे, की चमकणारं जंगल आहे का. सो तसं आम्हाला थोडं हलकं हलकं ना लाईट पर्पल कलर, जांभळ्या कलरचं थोडं थोडं दिसायला लागलं. टॉर्च होती, आता टॉर्च मारल्यावर बंद, पण रिफ्लेक्टच होणार. हां, पण टॉर्च बंद केल्यावर त्या हलक्या हलक्या डीम लाईटमध्ये रिफ्लेक्ट होतं. आणि कुठेतरी लांबवर झाडातून माकडाचा वगैरे आवाज येत होता. आणि आम्ही दोघंच, आता ह्याच्या आधी पण आम्ही दोघांनी बरंच एक्सप्लोअर केलं आहे. तो आमचं असतं ठरलेलं की असं काही जाणवलं तर लगेच रिॲक्ट करायचं नाही, घाबरायचं नाही, आणि वेगवेगळं पळू नका, एकत्रच चला. त्या मुख्य पायवाट येण्यासाठी एक 20-25 मिनटं लागणार होती. ती मुख्य पायवाट आली ना, मग तिथून त्या गार्बेजच्या मधल्या जंगलातून रेल्वे ट्रॅककडे जाणारी पायवाट आहे, तिथे पोचू शकतो लवकर. पण आम्हाला ती मुख्य पायवाट येतच नव्हती. आणि आजोबांनी सांगितलेल्याप्रमाणे ते जे बोलत होते ना, ती पायवाट ती नव्हतीच. आम्ही तिथेच फिरतो आहे. असं एक अर्धा तास गेला, 7:30-8 वाजत आले, म्हणजे अंधार होऊन सुरुवात झाली अंधार, कारण 7-7:15 उजेड असतो.
आणि ते डेन्स फॉरेस्ट ना, आणि ती पूर्व दिशा आहे जरा, कारण आम्ही सनसेट बघून पश्चिमेकडून पूर्वेला आलेलो. तर तिथे आम्हाला लांबून असं काहीतरी जाणवलं, कोणतरी चालत येते. तर आमचं असं झालं की अंधारात तर कोण नसतं रे इथे. टॉर्च होत्या आमच्या हातात, पण आम्हाला असं आतून कुठेच वाटलं नाही की आम्ही घाबरू, किंचाळू. असं वाटत होतं ती कुठली एनर्जी आहे ना, तिने आम्हाला पॉज करून टाकलं. ना तो माझ्याशी बोलू शकत आहे, ना मी त्याच्याशी बोलू शकत आहे गणेशसोबत. आणि आम्ही दोघं एकदम पॉज. तू म्हणू शकतो हिप्नोटाईज होतो ना माणूस, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू आहे की आपल्याला हरवायचं नाही आहे. तो माणूस जवळ आला. असे म्हणतात ना की असे कुठल्या तरी सिक्युरिटी गार्ड किंवा असे कपडे होते त्याचे मळलेले. सो आम्ही म्हटलं असा माणूस कोण कशाला इथे फिरेल, सिक्युरिटी गार्डचे कपडे घालून, ते पण जंगलात. आणि त्याची अशी जुनी कापडाची बॅग होती. सो असं त्याचं अटायर बघून वाटत होतं की हा माणूस जवळपास म्हणजे मुंबईतला काहीतरी 70-80 वर्षांपूर्वीचा अटायरमध्ये आहे. तर मग मी याला म्हटलं, कसं तरी आम्ही भानावर आलो आणि तो बघतोच आमच्याकडे. आणि ते पुढे सांगतो मी आम्ही का हिप्नोटाईज होत होतो. त्याने आम्हाला सांगितलं इथे कुठे जात आहे, या बाजूला जा. तर ते गणेशला आणि मला कळलं की हा चुकीचं सांगतो आहे, कारण आम्ही जर पश्चिमेकडून आलो, आम्हाला पूर्वेकडेच जायचं हे आम्हाला माहीत होतं. आणि आम्हाला सांगतो तुम्ही अजून साऊथला जावा. तर साऊथला गेलो असतो ना, तर आम्ही परत पॉईंटकडे पोचू आणि हरवून जाऊ तिकडे. तर आम्ही कसं तरी भानावर आलो आणि नंतर कळलं की आम्ही हिप्नोटाईज का होत होतो. त्या माणसाचे डोळे आहेत ना, डोळे अंधारात, म्हणजे आम्ही टॉर्च बंद ठेवलेली, जास्त मारली नाही, कारण ऑब्व्हियसली टॉर्च मारत बसलं एकमेकांच्या तोंडावर काय बोलतं कळणारच नाही. टॉर्च आम्ही अशी जमिनीकडे ठेवली असेल किंवा बंद, आता काही तेवढं आठवत नाही आहे. पण त्या लाईटमध्ये त्याचे डोळे ना, आपलं जे ब्लॅक आहे ना, ब्लॅक ते नव्हतंच, पूर्ण व्हाईट डोळे, पूर्ण व्हाईट. आणि तो गावच्या लँग्वेजमध्ये बोलत होता. त्याचे कपडे मला आजही आठवतात, असे शेवाळ कलरचा डार्क ग्रीन असतो ना मळलेला, तसे कपडे सिक्युरिटी गार्डचे, आणि खांद्याला पिशवी. आता तो माणूस होता काय होता, आणि त्याने आम्हाला सांगितलं नाही तुम्ही इथे चुकीच्या ठिकाणी जात आहे, तुम्ही तिकडे जावा. आणि आम्ही त्याला जागाही देऊ शकत नाही आहे मनात येऊन सुद्धा की आम्ही बाजूला होतो, तू तुझं निघून जा. तो आमच्या वाटेत उभा आहे, आम्ही त्याच्या वाटेत उभं आहे. असं कमीत कमी 4 ते 5 मिनटं चाललं आमचं. आणि तुला जसं म्हटलं ना की आम्ही त्याच्या कंट्रोलमध्ये 80% गेलेलो, की तो सांगतो तिकडे जावा आणि आम्ही विचार करतो की जाऊ की नको, की आम्ही काही रिॲक्टच करत नाही आहे. आणि नंतर आम्ही त्याला म्हटलं दादा सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर प्लीज आम्हाला जाऊ द्या, आम्ही गावात गेलेलो. तो बोलला आता मी पण तिकडेच जातो आहे जंगलात. तर मी म्हटलं पण तुम्ही गावातून डेली अपडाऊन करता का? तो बोलतो नाही, मी कधी आठवड्यातून एकदा वगैरे येतो. आम्ही म्हटलं आज तर सॅटर्डे किंवा संडे होता, तेव्हा संडे आहे, आज तर मार्केट फुल असतं म्हणजे तसं, मग तुम्ही असं का? तर बोलतो नाही, संडेला लोक गेली आता घरी, तर मी माझ्या घरी चाललो. हेच आम्हाला गावातल्या माणसाने काय सांगितलेलं, आता कोणी येणारं नाही आहे गावात, कारण गावात जेवढी 20-50 घरं असतात त्यांना माहीत असतं कोण मुलगा कुठे काम करतो. आणि त्या डोळ्यातून आम्ही जेव्हा बाहेर पडलो, आणि मी ते तुला ते एक्झाम्पल का दिलं, जे पानं जे चमकतात, रिफ्लेक्शन असतं, तेच रिफ्लेक्शन त्याच्या डोळ्यात पण दिसत होतं. आणि त्या माणसाला जागा दिली आम्ही. तो जायपर्यंत वाट बघितली. त्याला म्हटलं ठीक आहे आम्ही इथून जातो आता. तर त्याला आम्ही इन्सल्ट नाही केला की तू इथून म्हणजे आम्हाला तू सांगतोय तिथे जाणारच नाही आम्ही, आम्हाला काय शिकवतोय वगैरे जे लोक. आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही जाऊ, जरा जातो म्हटलं असं. आणि तिथून तो जसं पास झाला ना, तर त्याने सांगितलेल्या पायवाटेला नाही गेलो आम्ही. आणि आम्ही कुठे बुद्धी सुचली चांगली, आम्ही एक 15 मिनटात त्या मेन पायवाटेला आलो आणि नंतर तिथून आम्ही गेटला बाहेर पडलो अर्ध्या तासात. सो असे किस्से आहेत. आणि मला कसं आहे माहिती आहे, तिथे पण ना भले ब्रिटिश लोक होते, पण त्यांच्या आधी गावकरी तर राहतच असतील ना, तिथे आजही स्थानिक देवता बऱ्याच आहेत. तिकडचं देवराईतली देवता आहे, त्याचा पण फोटो आहे. एक वेताळाचं देव आहे तिथे, जागेवाला वेताळेश्वर म्हणतात. एक तुझं जुनं पिसारनाथ महादेव मंदिर आहे, ते आता मोठं झालं, पिसारनाथाचं मंदिर मोठं केलं. सो असे जंगलातनं बऱ्याच देवी देवतात, आणि कदाचित तशाच पॉवर्स आपल्याला मदतीला येतात. म्हणजे आपल्याला ते दिसत नाही. आपण आता अशा जगात आहोत ना 21व्या शतकात, देव हा कुठल्याही रूपात येऊ शकतो, म्हणजे एखाद्या प्राण्याच्या रूपात येऊ शकतो. आणि कलियुग सुरू आहे सध्या. देव असं जर सगळ्यांना दर्शन देत बसला, मग आपण ते घावभर करू आणि मग ती व्हॅल्यू नाही राहणार.
व्हॅल्यू नाही राहणार देवाला. ते सतयुगात होतं. स्वतःलाच देव समजू. हां, असं होईल की मीच शाणा. सो अशा टायमाला देव तुला कुठल्याही स्वरूपात येऊन मदत करू शकतो. पण पहिल्यांदा असं झालं की कुठल्या तरी गावातल्यांचं ऐकलं नाही आम्ही. तर आम्ही नेहमी गावातल्यांना पायवाट विचारतो आणि तिथे कुठे बुद्धी सुचली चांगली की नाही बाबा या पायवाटेला नाही जायचं. काय झालं असतं, आम्ही रात्रभर ते चकव्यात अडकलो असतो, मग तो दिवस फुकट गेला असता, कधी नेटवर्क नाही मिळालं असतं किंवा प्राण्यांची भीती होती तसं. जर कोणाचे डोळेच दिसत नाही आणि तो आपल्याशी बोलतोय, बापरे. म्हणजे असं ते अंडरटेकर कसं करायचं तो WWE कळलं ना तुला, असे डोळे वर करतो जेव्हा आपण, तसं ते मला दिसत होतं. आणि मला असं आधी वाटलं की मलाच दिसतंय का असं, पण नंतर ते गणेशचं जसं एक्सप्रेशन्स होते मग मला कळलं की ह्याला पण तेच दिसतंय. सो आपण ह्याच्यातून काय शिकू शकतो की आपण कुठेही लाँग राईडला वगैरे जातो किंवा लाँग ड्राईव्हला जातो, फॅमिली असते सोबत कारमध्ये, बाईकवर तुम्ही एकटे दुकटे जण असाल, रात्र झाली तर एखाद्या माणसाला रस्ता विचारताना त्या माणसाच्या वाईब्स पण ओळखा की तो खरंच तुम्हाला बरोबर रस्ता दाखवतोय की ते काहीतरी वेगळंच आहे किंवा तुम्ही त्या जाळ्यात अडकलात. तिथे थोडा अवेअरनेस आपला राहिला पाहिजे. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून शिकता येतं. आणि भाई मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.